आता बातमी आहे नाशिकच्या एका तरुणाबद्दलची। विकिपीडिया ही वेबसाईट वापरत नाही असं एकही नेटिझन मिळणं सध्याच्या जगात मुश्किल आहे आणि आत्तापर्यंत या वेबसाईटवर भारतातल्या अनेक प्रादेशिक भाषांमध्ये लेख उपलब्ध होत नव्हते आणि यासाठीच विकिपीडियाचे निर्माते जिमी वेल्स यांनी आता पुढाकार घेतलाय। आता विकिपीडियावर आपल्या भाषांमध्ये देखील लेख वाचता येणार आहेत आणि यासाठी निवड झाली आहे ती नाशिकच्या सुनील काणवाले या तरुणाची। विकिपीडियाने ही इंटरनेट जगतामध्ये किंवा माहिती तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी क्रांती घडवून आणलेली आहे आणि कुठेतरी आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत याचा आम्हाला आनंद होतो एक भारतीय कंपनी असल्यामुळे। आतापर्यंत खानबहाले.com या वेबसाईटच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात बिझी असलेला सुनील खानबहाले या नाशिकच्या तरुणाचं काम आता जगभरातल्या नेटिझन्स पर्यंत पोहोचणार आहे, तेही आपल्या भाषेच्या माध्यमातून। कारण विकिलीक्सचे निर्माते जिमी वेल्स यांनी त्याची निवड केली आहे ती विकिलीक्सचे लेख प्रादेशिक भाषेत भाषांतरित करण्यासाठी। हे आर्टिकल्स ट्रान्सलेट करणं किंवा भारतीय लोकांनी भारतीय भाषांमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं हे दोन प्रकार आहेत, परंतु ह्या दोन्ही गोष्टींमध्ये भाषा हा एक मुख्य अडसर आहे आणि आपली वेबसाईट नेमकी तिथेच महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। सुनीलच्या खानबहाले.com या वेबसाईटवर 10 भारतीय भाषांची डिक्शनरी उपलब्ध आहे। त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय। या साईटचे जगभरातल्या 150 देशांमध्ये 4 कोटी युजर्स आहेत। आता सुनील मार्फत विकिपीडियाचे लेखही भारतीय भाषांमधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील। ही प्रादेशिक भाषा यांचं संवर्धन त्याचबरोबर बोलीभाषा यांचं संवर्धन, प्रचार आणि प्रसार गेली 12 वर्षापासून याच्यावर चालू आहे। विकिपीडियाचा जगातला सगळ्यात जास्त बघितल्या जाणाऱ्या वेबसाईट्समध्ये 5वा क्रमांक लागतो। त्यामधले इंग्रजीतले लेख आणि माहिती आता प्रादेशिक भाषांमधूनही आणखी लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यासाठी सुनीलचा मोठा हातभार असेल हे विशेष अभिमानास्पद आहे। कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक। आणि यानंतर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय। चूक बातमी ठाम मत पहा फक्त IBN लोकमत।